मराठा आरक्षणावरनं रान उठवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे। मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर पुन्हा उपोषण करत विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। परिणामी आत्तापासूनच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत। मुंबईत येऊन जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली। मुंबईत चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली। यावेळेला जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। 4 जूनपर्यंत म्हणजेच लोकसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला नाही तर पुन्हा उपोषण करू असं ते म्हणाले। जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केलेले नाहीत, तसंच कोणाला पाठिंबाही दिलेला नाही। मात्र विधानसभा निवडणुकीतलं चित्र वेगळं असेल असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं। तसं तर मी 4 तारखेला 4 जूनला शक्यतो आमरण उपोषण करणार आहे, कारण 8 जूनला महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्यांचा 900 एकरवरती नारायणगडावरती कार्यक्रम आहे। महायुतीनं फसवल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। मराठा समाजाने एक लक्षात घ्यावं की पाडण्यात सुद्धा मोठा विजय आहे, त्यामुळे यांना पाडा असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं। मराठा समाजानं 100% मतदान करून ताकदीनं पाडा तरच मराठ्यांच्या मतांची किंमत कळेल असं आवाहन जरांगे यांनी केलं। तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारनं आधीच पूर्ण केलेत, याकडे भाजपनं लक्ष वेधलं। फेब्रुवारी महिन्यातच राज्य सरकारनं आरक्षणाचं विधेयक पास केलंय, त्यामुळे जरांगे यांना आंदोलनाची गरज नसल्याचं भाजपचे नेते सांगतायत। जरांगे पाटलांचा आम्ही रिस्पेक्ट करतो, ते मराठा समाजासाठी बराच आंदोलन करतात, पण त्यांच्या सगळ्या मागण्या आम्ही ऑलरेडी पूर्ण केलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ही अशी वेळ येईल। आणि आता लोकसभा निवडणूक आहेत, महाराष्ट्रात सगळीकडे भाजपाला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे। त्याच्यामुळे पूर्ण समाज, तो मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा दलित समाज असेल, हा पूर्ण समाज भाजपच्या मागे भक्कमपणे उभा आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आता दुरंगी नव्हे तर जरांगे पाटील यांच्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिणामी 4 जूनच्या नंतर राज्यात कोणत्या घडामोडी घडतात याकडे देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।